यानंतर बघूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पाण्यासाठी जनता तहानली असून पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण न झाल्याने अनेक गावांना पाणी विकत घ्यावं लागतंय। जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला असून आम्ही जगायचं कसं असा सवाल नागरिक विचारतात। तर संभाजीनगरमध्येही पाणीबाणी असून शहरातील नागरिकांना 3 दिवसांआड केवळ 1 ड्रम पाणी मिळतंय। विकत पाणी प्यायचं विकत आणायचं एवढं सायपिंग केलं काही झालं काय आहे का टप्प्यात तळ्यात पाणी होतं तेव्हा हालत होते ना आता हालत पाणी विकत घ्यावं लागतं। पाण्याचा खूप त्रास आहे आम्हाला नाही का। पाणी रोज येत नाही, 1 दिवस आड करून पाणी येते। पाण्यासाठी आम्हाला दिवसभर घरी वाट पाहावं बसत लागते। टँकर कधी येतंय कधी येत नाही। संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पान हद्दीत प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून जलसाठवण तलाव तसंच वितरणाचं काम सुरू आहे। मात्र या कामाला प्रचंड विलंब झाल्यानं गावांना नळाद्वारे पाणीच मिळू शकलेलं नाही। 1 वर्ष आधीच काम पूर्ण होणं अपेक्षित असताना वेळेत काम पूर्ण न झाल्याचा फटका नागरिकांना बसतोय आणि पिण्यासाठी पाणी चक्क विकत घ्यावं लागतंय। काय सारं विकत पाणी आणून करावं लागतं काय नागरिकाला काय आहे बाकीचं विकत पाणी प्यायचं विकत आणायचं एवढं सायपिंग केलं काही झालं काय आहे का टप्प्यात ते तळ्यात पाणी येतं तळ्यात आता झालं मग तळ्यात पाणी होतं तेव्हा हालत होते ना आता हालत किती दिवसांपासून ही परिस्थिती आहे? आता जवळजवळ 3-4 महिन्यापासून पाणीच नाही। पाणी विकत घ्यावं लागतं। पाण्याचा खूप त्रास आहे आम्हाला नाही का। असं म्हणजे पाणी आम्ही कुठून तरी आणू पण आम्हाला तिथं असं पाणीच नाही कुठं पाणी आहे म्हणून तिथून आणू मग शकतो। कसं नियोजन करता पाणी? आम्ही विकत घेतो। महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणानं कामाला गती देत लवकरात लवकर काम मार्गी लावावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला गेलाय। मी शासनाला या ठिकाणी विनंती करतोय, प्रशासनालाही विनंती करतोय का या ठिकाणी त्यांनी लक्ष घालून ती लाईन लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करावी, नाहीतर आम्ही 21 गावं जे आहे ते पूर्ण ताकदीनं आम्ही या ठिकाणी रस्त्यावर येण्यास सुद्धा तयार झालेले आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातही पाणीबाणीची परिस्थिती असून शहरातल्या अनेक भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या भागात दर 3 दिवसांनी 1 ड्रम पाणी प्रत्येक घराला मिळतंय। मात्र हे पाणी 1 दिवसही पुरत नसल्यानं इथल्या नागरिकांना सुद्धा पाणी विकत घ्यावं लागतंय। पाण्याची समस्या आम्हाला आहे। आम्हाला पाणी रोज येत नाही, 1 दिवस आड करून पाणी येते आणि आलं तर एखाद्या वेळेस 3-4 दिवसही पाणी येत नाही। कधी कधी असं वाटतं की आम्हाला वाटते इथं नळाची योजना व्हायला पाहिजे। आणि इथं पाईपलाईन खतलेली आहे तरी पण पाणी अजून आलेलं नाही। तर आम्हाला खूप त्रास आहे। पाण्यासाठी आम्हाला दिवसभर घरी वाट पाहावं बसत लागते। टँकर कधी येतंय कधी येत नाही। कुठं जायचं असं तर आम्हाला बाहेर जाता येत नाही। पाण्यासाठी एवढा त्रास आहे आम्हाला की भयंकर। टँकर आम्हाला येतं कधी 3ऱ्या दिवशी कधी 5व्या दिवशी। पाणी 1 ड्रम पुन्हा शिल्लकचे ड्रम भरा तरी 50 रुपयाला ड्रम देते। प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांकडनं दरवर्षी ठराविक आश्वासनं देऊन बोळवण होते। मात्र इथला पाणी प्रश्न जैसे थे आहे, त्यावर उपाय कधी निघणार याचीच प्रतीक्षा नागरिकांना आहे। अहिल्यानगरवरनं हरीश दिमोटे आणि छत्रपती संभाजीनगरवरनं सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।